मंडळी आपण या महिम गावामध्ये फिरतोय. येथील काही जी नागरिक आहेत एकत्र दिवस मावळताना सगळे गावगाड्यामध्ये आलेले आहेत. गावातली काही जनावरांची कामं होती, कोणी शेळ्या, कोणी मेंढ्या, कोणी जर्श्या, अशा पद्धतीची सगळी कामं उरकून ही सगळं गडी इथे येऊन बसल्यात आणि यांच्या संग आपण चर्चा गप्पाटप्पा खरं तर गावात करतोय. पण या गावातली एक गोष्ट अशी की लोकल चॅप्टर आहे ती आणि खरं काय सांगत नाही ती. हे एक चित्र आज माझ्या निदर्शनास आले. आता इथं बघा, इथं तर काय ठिकाणा लागतोय का आपण. तुमचं नाव काय सांगा? सागर कारंडे. कारंडे. बरं, मग आता काय इथलं राजकीय चित्र सध्या काय जिल्हा परिषद पंचायत समितीत लागली आहे? राजकीय जिल्हा परिषद पंचायत समितीचं जी शाजी बापूच्या पार्टीतली जी लोक आहेत ती, हा. त्यांना सपोर्ट होणारच, कारण बापूचं काम बोलतंय. काम बोलते. हा, पण बापून दुसऱ्या बाजूला टक्केवारीच पण लोक बोलतात, त्याचं काय? टक्केवारी सांगतो तुम्हाला साहेब. इथं पलीकडे ग्रामपंचायतचं बांधकाम झालंय. बरं तुम्हाला समोर चौकातली उदाहरण देतो. कॅमेरा फिरवाय तिकडे फिरवा फिरवा कॅमेरा फिरवा तिकडे. नवीन बांधकाम लाइटिंग लावलेलं तेवढाच खर्च शेकापचा लाइटिंगचा. लाइटिंगचा तेवढाच लाइटिंगचा तेवढा खर्च शेकअपचा. शेकअपचा आहे. दुसरं काय नाही. दुसरं काय ना. मग इमारतीचं कोणी केले? सांगतो तुम्हाला. ह्या इमारतीसाठी शाजीबापू पाटलांनी 15 लाख रुपये निधी मंजूर करून आणला. बापूने, हा. परंतु तो निधी कमी पडत असल्यामुळे आमच्या गावातला एक भूमिपुत्र म्हणजे दीपक नारनवर म्हणून आहे, बरं, तो मंत्रालयात कामाला आहे. मंत्रालयात. हा, मंत्रालयात. त्यानं 10 लाख रुपये गिरीश महाजन साहेबाकडून 10 लाख रुपये वाढीव निधी करून दिला. बरं, असं 25 लाख रुपये बापूच्या ह्याच्यातून ही झालं, काम झालं. आणि त्याला श्रेय दीपक नानवरचं. बरं, हे सगळी सोडली. आणि परवा या आचारसंहिता लागायच्या अगोदर ह्या ग्रामपंचायतचं उद्घाटन झालं. बरं, ज्यांनी काम केलं त्यांना बाजूला ठेवलं. बरं, हा. ऍक्च्युली इथे एक पूल आहे, हा. पुढं आमचा पूल पूर्वस्थितीत वाहून गेला. बरं, बरं, हा. आणि त्यात म्हणजे इकडे 2-3 कारखाने, पांडुरंग आणि चंद्रभागा वगैरे 2 कारखाने. हा, सगळा ऊस इकडून इकडे जात होता. बरं, हा. त्या ट्रॅक्टरवाल्यांची रात्रंदिवस अपदा असायची. दगड टाक, ही कर, ती. ट्रॅक्टर चढायला चढत नव्हतं. आता काय केले? आता तिथं तुम्ही जाऊन स्वतः प्रत्यक्षात बघा, ते लाईव्ह तुमचं दाखवा ना तुम्ही, ती काम कसं झालंय. चढत राहिला नाही, पूर्ण मोठा लाट पूल केलाय, टकाटक केलाय. टकाटक पूल. महूदचा पूल आता तुम्ही महूद नाला त्या तसा जसा पूल झाला तसा हा पूल झाला. बरं, बरं. तांदळवाडीचा पूल वाहून गेलेला, तांदळवाडी रोडवरचा तो पण पूल केला. अधिक आमच्या गार्डी रोडला तिथे एक पूल केला. अधिक सांगतो का म्हणजे कोळेगाव रोड, गार्डी रोड, जैनवाडी रोड, एवढे बापूच्या ह्याच्यातनं निधी येऊन कामं झाली. अधिक बंधारा 2 मोठं. बरं, किती कोटी रुपये निधी आला अंदाजे? ऐका की 5 कोटीचा 5.5 कोटीचा आमच्या तिथं बंधारा झाला. बरं, आणि तिथं फक्त डवरी वसई समाज राहतो. डवरी समाज. डवरी समाज राहतो. त्या समाजाला एवढा मोठा फायदा झाला. अल्पभूधारक ती सगळी शेतकरी. बरं, तिथं एवढा 5.5 कोटी रुपये निधी खर्च करून बापूनी मतासाठी कधी केलं नाही राजकारण. बापूनी मतासाठी नाही, कधीच नाही. बापूने मतासाठी राजकारणच केलं नाही. बापू बापू हा असा माणूस आहे की जनतेचा विचार करणारा माणूस आहे. मग बापूला एवढं का लोक ट्रोल करतात? ट्रोल करणारी लोक इथं जातीय राजकारण. मी धनगरच आहे, मी पण धनगरच आहे. पण आता दुसरी एक असं चित्र दिसतंय की चर्चेत येते, दादा लवटे असतील, ढाळे कोण जे उमेदवार शेतकरी कामगार परिषद ते असतील, ही मंडळी खरं तर पै पाहुण्या सगळे संबंध जवळजवळ सगळ्यात गुंतवलेत असं चर्चा आहे. काय ते? आता पहिलं राजकारण वेगळं होतं, आताचं राजकारण खरंच वेगळं आहे. पहिलं राजकारण कसं होतं म्हणजे काय? पहिलं म्हणजे पाहुण्याच्या दारात राजकारणाच्या काळात पाहुणा जात नव्हता. बरं, हा. आता ती राहिले का? आता कसं आता काय हो, राजकारणाचं सगळं हे चालू आहे. आता तुम्हाला ते रात्री इकडं सकाळी इकडं असलंच चालू आहे. काय त्याला काय अडचण नाही. दादासाहेब लवटे महिम गावातून 700 ते 800 मतानं लेट जाणार म्हणजे जाणारच. पण इथं शेकापचा बालेकिल्ला मानला जातो. शेकापचा बालेकिल्ला आहे की असं कसं असतं? शेकापचा बालेकिल्ला आहे. कसं कशावर म्हणता तुम्ही बालेकिल्ला? काय दावा करतात की शेकाप मागच्या पंचवर्ष म्हणजे ज्यावेळेस झऱ्यांना इथून निवडून आले, झऱ्यांना निवडून आले त्यावेळेस आमचं 665 मताचं लीड आहे. तिथनं झऱ्याला 665 मताचं लीड. किती? 133 मताचा बापूला लीड आहे. विधानसभेला विधानसभेला बापूला लीड आहे. आणि कुठला बालेकिल्ला? कशा जेव्हा बालेकिल्ला? हा नाही बालेकिल्ला असतो का? विकास फक्त जातीपातीचं राजकारण करून बालेकिल्ला असतो का? बरं, हा, ही ग्रामपंचायत, ही पूल, ही रस्ता, कारंडेवाडीला वर लक्ष्मी मंदिराला जाताना पडायची लोक किटले घेऊन दुधाच्या. कोणी बापूने रस्ता केला बरं, आणि येऊन नारळ फोडायचं. ते खाली स्मशानभूमीपाशी एक पेविंग ब्लॉक टाकले, त्याचं बरं उद्घाटन त्या दिवशी केलं नाही. बरं, तिथं तेवढं केलं ग्रामपंचायती येऊन केलं त्यांची. बापू खरं तर एवढी चांगली भागात काम करतोय, पण बापूलाच गद्दार म्हणायचं काय? बापू गद्दार नाही. बापूला गद्दार कोण म्हणतं?
विरोधक म्हणतो ना. हा. बापूचा मला आजपर्यंत इतिहास सांगा. बापूचा जे 90,000 मतदार आहे हा, तो हा. तुम्ही पूर्वीपासून बघा. बापूचा मतदार कुठे गेलाय का? नाही गेला बरोबर. हा बापूचा मतदार कधी. आणि बापू असं माणूस आहे की बापू लोक सोडत नाही. म्हणजे लोक बापूला सोडत नाही आणि बापू लोकांना सोडत नाही. हा 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 हा. कारण तुम्ही कधी निमेरात जावा बापूशी. हा, हा. बापूपाशी तुम्हाला असं काय नाही तुमचा त्याचा पीए येऊन तुम्हाला अडवेल वगैरे काय नाही. कधी बी रातचं तुम्ही बापूकडे जावा किंवा कधी निमेरातचं जावं. काही तुम्हाला काय काम असू द्या. बर बर बर. काम करते ते. बापू 100% काम करते ते. तुम्हाला जवळ असले इथे. हो चिकमोहन आम्हाला काय 10 किलोमीटर अंतर. बर. हा आम्ही काय सकाळी उठलो का बापूकडे. पण आता 8 वर्षांना निवडणुका लागलेल्या, काय गावातला प्रतिसाद किंवा कसा उत्साह काय आहे? तुम्हाला सांगतो युवक पिढी. हा. युवक पिढी 70 ते 80% युवक पिढी दादासाहेबाच्या मागे. पण दादाचा एवढा आवडायला लागला ह्याचं कारण काय? दादासाहेबाचा स्वभाव. हा? दादासाहेबाचा स्वभाव. स्वभाव. कारण बघितलं तर आम्ही लोकसंवाद दादासाहेबाचं काय सांगतो मला. दादासाहेबाला खुर्ची लागत नाही. लागत नाही. दादासाहेब आमच्या संग आता इथं बसू शकतो. बर. दादासाहेबाकडे मातीची नाळ आहे म्हणायचं. मातीची नाळ आहे. बर. आणि तो पंक्चर काढणारा माणूस आता. आणि त्याला पूर्वीपासून बघितलंय मी. पण खरं बघितलं तर दादा लवटेने खरं तर उमेदवारी अर्ज दाखल केला आणि लोकसंवाद मराठीशी आमच्याशी चर्चा केली आणि दादा अगदी भावनिक झालेले होते. मग भावनिक होण्याच्या पाठीमागचं दादाच काय कारण असं? त्यांचा संघर्ष आहे. बर. दादा लवटेचा संघर्ष आहे. दादा लवटे ज्या पंक्चरी काढून ज्या वेळेस पहिली सभा झाली महूद मध्ये दादासाहेब पहिल्यांदा स्टेजवर गेलत. त्यावेळेस दादा लवटेच्या अंगात काळी पॅन्ट पांढरा शर्ट होता. कॉलेजमधून आलते. कोणत्या साली साधारणपणे असं? साधारण मी लहान होतो. मला म्हणजे साधारण एक 15 वर्षाचा काळ गेला असेल. 15 वर्षाच्या काळात त्या दादा लवट्याने तेवढा संघर्ष करून तो आजपर्यंत इथपर्यंत जिल्हा परिषदेची उमेदवारी मिळते. आणि बापूकडे एक आहे तुम्हाला सांगतो. बापू त्याला विचारत नाही तर तुझ्याकडे पैसा किती आहे तुला उमेदवारी देताना. हा बरोबर. नगरपालिकेला आपण बघितले. बापू शेळ्या राखणाऱ्या याला मुलीला उमेदवारी शेळ्या राखणारे सगळे तशीच परिस्थिती आहे. आज दादा लवटे पंक्चर काढणार आहोत. पण दादा दुसरे काय, दादाच्या अनेक जणांच्या मोबाईल मध्ये नंबर रेडिओवाला दादा म्हणून, हे काय प्रकार आहे? पहिलं रेडा होतं त्यांच्याकडे, जायचं मशीन कडे घेऊन दादा. हा बरोबर. तेच आता शक्कापला जड जायला लागलाय तालुक्यात. चाललाय. हो. बापूंनी जाहीरच केलंय. बापूला जर जातीवाद करायचा असता तर सांगोल्याच्या सभेत बापूंनी दादा लवटेला आमदारकीचं नावच घेतलं नसतं. हो. आज बापू मराठा समाजाचं, दादा लवटे धनगर समाजाचं. धनगर समाजाचं नाव पुढे केलंय. घराणेशाही बापूकडे चालत नाही. सांगितलं बापूंनी सभेत सांगितलं की येणाऱ्या काळात दादा लवटे हा आमदार असेल. बरोबर आहे. असलच, कारण युवा पिढी तुम्ही बघताय आज गावात परिस्थिती काय. शकापची जी मुळे होती खरं तर जुनी मुळे जी अजून आहेत, म्हणजे आता जी पुढी खरं तर बघितलं 90च्या दशकातला जो काळ होता, म्हणजे 1990 तिथून जे खरं तर होतं ती वैज्ञानिक इतकं डेव्हलपमेंट झाली या 30-35 वर्षाच्या काळामध्ये. कारण जुन्या गोष्टी पूर्ण हरवत चालल्या आणि नवीन गोष्टी आपल्याला पुढे येताना बघायला मिळत आहेत. मग ह्या सगळ्यात मध्ये जर बघितलं तर शेतकरी कामगार पक्ष जो घट्ट होता तो आता इथे राहिलेला नाही म्हणायचं आहे तुम्हाला. बरोबर आहे. युवा पिढीने ओळखलंय ना, तुमचं राजकारण ओळखलेलं आहे. काय जुन्या माणसाचं गोड बोलून युवा पिढीला त्यात बांधून ठेवायचं, त्याच्यासोबत जुलवत ठेवायचं. विकास नाही काय नाही, तुमची कामं करायची नाही, एवढंच त्यांना कळलेलं आहे. जातीचं समीकरण जुळत, जातीचं समीकरण जुळवते, पण इथं जुळत नाही. इथं काय जातीचं समीकरण जुळवते? जुळवायला काय नाही ना. अशा पद्धतीचे भंडारा इकडे असं का? बापूच नाही का धनगर समाज? आम्ही धनगरच आहे ना. आम्ही सगळी धनगरच आहे. हे गाव धनगर अटकर समाजाचा आहे आणि बाकीचे मागासवर्गीय इतर समाज आहेत पूर्ण बापूच्या मागे. मला कळालं की आमदार सध्या काय भंडारा शिवाय लावा लागले, काय करायला लागले, असं तसं करून मत मागायला लागले. ते मागणार ते आता तेवढंच राहिले. भंडारा लावायचा काय करायचं? भंडारा आहे का? बरं. आमचा देव बाळूमा आहे, आमचा देव बिरोबा, शपथ घेऊन लावा लागले हो चौकट. असं कसं असतं? त्याला धनगर देव आहे तर आम्हाला नाही. आता गणपत आबा खरं तर 55 वर्ष राज्य करून गेले आणि बापू सुद्धा त्यांना देव मानतो राजकारणात. पण आज वैद्य यांचा हा नातू आहे, मग भंडारा लावत फिरायचं कारण काय त्याचं? एवढं भीती दादासाहेबांची पंक्चर काढणाऱ्या पोराची भीती. भविष्यात आमदारकीसाठी उमेदवार घ्यायला तयार नव्हतं कोण. त्या बाळासाहेब मला काही एवढं कळत नाही, पण युती चाललेल्या चर्चा होत्या, सांगोल्यात युती व्हायची. पण युती तुटण्याचं कारण फक्त दादासाहेब लवटे एवढं आम्हाला कळालेलं आहे. दादा लवटे हो, ह्या पुढे येऊ द्यायचा नाही पोरगा. बरोबर. हा युवा पिढीचा प्रश्न मांडतो वर. निमेराचा फोन उचलतो 12 वाजता पोरांचं, काय झालं तर येतो ना. हे चालत नाही त्यांना. आपल्या पुढे कोण गेलं नाही पाहिजे, सर्वसामान्य पुढे आलं नाही पाहिजे, हे चालतं त्यांना. विकासाच्या नावानं बोंब काहीच नाही विकासन. तिथं गेलं समजा काय, आता पोर असतील युवा पिढी निष्ठावंत, थांबा म्हणायचं बाहेर तुम्ही, तुम्हालाच काम आहे ती काय हे करायचं. एवढं स्ट्रॉंग का सांगतात की काय जर झालं तर शेतकरी कामगार पक्ष कोण संपवू शकत नाही. शेतकरी कामगार पक्षाचा आजपर्यंतचा हा इतिहासच आहे की बमकीत बोलायचं.
म्हणजे रिटून बोलायचं रिटर्न बोलायचं बोलायचं रिटून हो, बोलायचं 100% खोटं बोलायचं दुसऱ्याची फक्त कामं रिटर्न बी केली, बोलायचं आम्हीच केली ती म्हणून सांगायचं. बरोबर आता दुसऱ्याची उदाहरण कामं- तुम्हाला पहिल्यांदाच मी उदाहरण दिलं ह्या ग्रामपंचायतचं ह्याची माझ्याकडे आता तुम्हाला दाखवतो मी त्याच्या ह्याचे बापूचे पत्र बापून मंजूर करून आणलेलं सगळं आहे हे काम बापूनच पण केलं आता 5,500 कोटीचा निधी जे आणला आता आम्ही सुद्धा फिरत असताना सांगोल्यात बघत असतोय आता महूद आणि सांगोल्याचा रस्ता आहे तो बापूमुळे झाला ही वस्तुस्थिती आहे. हो. आणि आम्ही त्याच रस्त्यावरून आलोय मग शकाप एवढं सांगतो की आम्ही विकास 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 मग ह्याने विकास काय नेमकं काय केलंय विकास एकच केला रोजगार हमी बर काम कमी कंबरडी निम्मा आम्ही मोडली निम्मा तुम्ही काय म्हटली कंबारडी मोडली पाट्या उचलून तेवढंच विकासाचं नाव. हा विकास नाव बर रेशनचं गहू आपलं तेवढं द्यायचं विकासाची नाव वाटायचं रोजगार हमी कामात काय नाही दुसरं काय नाही दुसरं काय नाही विकास एवढाच गप्पा मारा नुसत्या हो. विकासाच्या आणि तुम्हाला परिपत्रक दाखवतो 2 मिनिटं बापूंनी केलेलं नाही घ्या घ्या दाखवा ते बघू आपण 2 मिनिट दाखवतो तुम्हाला आहे का? माझ्याकडे दाखवतो. बापूचं पत्र दाखवतो तुम्हाला ग्रामपंचायत दिलेलं हा, हा, निधीसाठी हा. 15 लाख रुपये निधी मंजूर आहे तिथं हा. आणि 15 लाखात इथली काय इकडे द्या अहो पुरावे बरं, नसं बोलायचं बमकच बोलगिरी बोलून काय 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 म्हणजे जे केलंय ज्याचा बाप जे आहे त्याचं नाव घ्या की पहिला विषय इथं तिन्ही पक्षाचे कार्यकर्ते आहेत राष्ट्रवादीचे आहेत बापूचे पण आहेत आणि दीपक आबाचे पण कार्यकर्ते आहेत. कुठले राष्ट्रवादी दीपक आबाचे कार्यकर्ते आहेत इथं. इथं आहेत? हो आहेत बरं. आहेत. दीपक आबाचे बापूचे आणि शेतकरी कामगार पक्षाचे हा, हा. बाकी सगळे आहेत मग तुम्ही न काम करणाऱ्या माणसाला आणून कसं काय कट करतात त्यांचं पण हात कसं काय तर कापलं नाहीत रिबन कट करताना आपण ह्याला रुपये निधी दिला नाही आपण कसं काय कट करावं मग इथं त्या मंडळीने रिबीन हा, कापून गेली नाही चुकीचं आहे ना हे हा, हा, हा हा. हे सर्व पक्षीय लोक आहेत लोकांनी काय विचार केला असेल म्हणजे हा अन्याय चालू आहे दंडलशाही. हो दंडशाही चालू आहे आता बापूच्या वेळेस असं काय नव्हतं बापू कोणी बी नारळ फोडायचं सर्वसामान्याला नारळ फोडायला लावायचं बापून बरं, आणि स्वतः आता- स्वतः काही नारळ आता येऊन स्वतः रेबन कापायची दुसऱ्या कामाची हे चालू आहे दुसरे लाटायचे श्रेय लाटायचं हेच चालू आहे आता. आणि 2 वर्षात दाखव तिने कुठे नारळ फोडलाय कुठे एखादं चांगलं काम केलंय मोठं कुठेही नाही बर मी ह्या वेळेला इथली पूर्ण म्हणायचं युवा पिढी पूर्ण दादासाहेब लवटे यांच्या मागे स्ट्रॉंग आहे आणि भविष्यात दादासाहेब लवटे आमदारकीचा दावेदार आहे त्यामुळे त्याला खाली खेचण्याचं काम चालू हा. आहे पण हे काय त्यांच्या ज्यानं होणार नाही म्हणजे आता ह्या वेळेला जे तुमचा बाण आहे धनुष्य बाणाचं तर खरं तर तुम्ही आता ही शकाबला मारणार आहे म्हणायचे हो 100% 100% मारणार विषयच नाही घेऊ साहेब अहो धनुष्यबाण सुटलेला आहे हा. फक्त आता लीड मोजायचं आहे बाकी काही नाही बरं. आता गुलाल आमचा झालाय तयारी आमची झाली गुलालाची लागली तयारी. अहो, गुलालाची तयारी झालेली आहे बरं. फक्त आम्हाला आता किती मताने येतात हा. हे एवढं बघायचंय बाकी मतं काही मोजायची फक्त फक्त आता. मत मोजायचे ते बाकी काही नाही आता शेकाप संपवता म्हणा तुम्ही अहो इथं शाखाचं नाहीच हो काय फक्त रिटर्न बोलायचं यांचं काम आहे नगरपालिकेला कुठे होतं शकाप बरं संपल्या शेता नाही कुठे होत नगरपालिकेला हा, हा, शकाप हा. तुमचा उमेदवार शकापचा उमेदवार नेऊन भाजपनं उभा केला हम्म. एका रात्री हा? तुम्ही उमेदवार ते चालतं. हे करून टाकला आणि पुन्हा म्हणायचं आम्ही शकाप आहे आमची केडर बेस पार्टी तेव्हा कुठे गेलं केडर एकलाच ना उमेदवार एकलाच की म्हणजे आणि तर कार्यकर्त्यांना बापूला नाव ठेवायचे असं झालं आणि तेच झालं हा. विकासावर बोला ना विकासावर बोलाय त्यांच्याकडे मुद्दा नाही नाही ते नुसतं जातीयवाद हे ते दंडलशाही एवढंच बोलू म्हणजे शकतो भांडऱ्याचं राजकारण करायचं भांडाऱ्याचं जमलं. बरोबर. हा, 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 हा. म्हणजे आता ह्या वेळेला महूद मध्ये परिवर्तन घडवताय तुम्ही 100% हा? हो, 100%. घडलंय हो. फक्त तुम्हाला आता सांगितलं फक्त लीड मोजायचंय बाकी काही नाही राहिले मंडळी हे महिम गावातील युवक होते आणि ह्या युवकाने ठणकावून सांगितलंय की ह्या वेळेला इथं क्रांती घडणार आहे आणि दादा लवटे ऊस तोडणाऱ्याचं पोरगा आहे आणि इथं 100% या वेळेला जो गुलाल असणार आहे तो दादा लवटेंच्या वर आम्ही आत्ताच तयार करून ठेवले की गुलाल आणि लीड खरं तर मोजायचं आणि ते तो विजय आपला जो असणार आहे तो 7 तारखेला घ्यायचा अशा पद्धतीच्या भूमिका येथील युवकांनी आक्रमक पद्धतीनं या ठिकाणी बजावल्या आहेत आणि शेकापची सुद्धा जोरदार पद्धतीने यांनी कानफाड या ठिकाणी मारली आहे अशा पद्धतीची भूमिका यांनी व्यक्त केलेली आहे धन्यवाद.